बीचवरती एंटर होताना जस्ट आपण पोचलोय संगमेश्वरमध्ये. भरपूर दिसती गर्दी. आय गेस तिकडं वॉटर स्पोर्ट चालू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजचा व्लॉग असणार आहे आपला मालवणचा. आज आमची लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी. तर आपण आज चाललो आहे मालवणला. आत्ता सकाळचा टाईम आहे. आत्ता सकाळचे वाजले ते 4:30. स्वतः पण निघतो आहे. आवरून वगैरे झालं आहे. चला, पहिला आपला स्टॉप आहे संगमेश्वर. तिथं थांबायचं आहे आपल्याला. स्वतः आपण निघूयात. हो, दोन मिनिटांनी बाहेर निघतो काय. सो पार्किंगमध्ये चाललो आहे आपण आता. आणि कोणीच नाही खाली सध्याला. 4:30 वाजता. आणि गाडी आज आपण वेगळी गाडी घेऊन चाललो आहे. कारण की आपली गाडी अवेलेबल नव्हती, ती घरी होती गावी. सो आज आपण घेऊन चाललो आहे नेक्सॉन GK आहे अविनाशची, आपल्या एका मित्राची. तिने दिली होती आपल्याला. बघा, अनलॉक करूयात. पहिले सामान लोड करू. चलो, एकच बॅग होती आमची, ती एकदम मापात फिट झाली. बसतो मधून, मी थोडी गाडी पुसतो. गाडी एकदा पुसूयात आणि मग प्रॉपर निघूयात. चलो, त्यात ही गाडी CNG प्लस पेट्रोल आहे. सो त्याचं पण आपल्याला टेन्शन नाही. आणि आपण ट्रिप वगैरे 0 करून टाकली आहे. बघूयात किती किलोमीटर्स वगैरे होतात. सो निघूयात आता. गणपती बाप्पा. सो चला, पहिल्यांदा पुढं घेऊ थोडीशी गाडी. चलो, वी आर गुड टू गो गाईज नाव. सो निघूयात आता. आपण जाणार आहे पहिल्यांदा संगमेश्वरला. आपला ट्रॉप स्टॉप आहे. 1 मिनटं सीट बेल्ट घालावं लागेल. सीट बेल्ट. सो मित्रांनो, आपण निघालोय आणि सीट बेल्ट पण लावली. सो आपला पहिला स्टॉप आहे तो संगमेश्वर. आणि आपण गाडीचं ॲव्हरेज वगैरे पण काढूयात. आणि CNG कार आहे. सो आपल्याला मोस्टली घाटाचाच रूट आहे, कारण की आपण तामिनी घाटाच्या मार्गे चाललो आहे. आणि पहिला स्टॉप आपला संगमेश्वर राहणार आहे. तिथं छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं. सो आपण तिथं जाणार आहे. पहिल्यांदा तो वाडा वगैरे बघणार आहे तिथं, तेही तुम्हाला दाखवतो. आणि नंतर मध्ये तर CNG स्टॉप घेऊच आपण. CNG म्हणल्यावर थांबावंच लागणार आहे गाड्यात, तेही तुम्हाला दाखवेल. सो भेटूयात आता पुढं रोडवरती. पहिल्या स्टॉप जेव्हा घेऊ. आता नाश्ता वगैरे काहीच नाही केलं आहे एवढ्या सकाळी. त्यामुळे आता
थोड्या वेळाने नाश्ता करायला पण थांबणार आहे, ते पण घेऊया. तर आत्ताशी आपण सीएनजी भरायला आलोय, मानगावच्या पुढं आलो आणि मस्त सनराईज होतं इथं, बघू शकता. एकदम टॉपचा विषय. संगमेश्वरला अजून 121 किलोमीटर्स. चालू केलं आपण पोचलो आहे संगमेश्वरमध्ये आणि इथून आपल्याला मध्ये जायचं आहे. इकडं तो वाडा आहे, इथं आपले संभाजी महाराजांना पकडलं होतं. तो चला बघूयात. सो संगमेश्वरला आपला सरदेशी वाडा, इथं महाराजांना पकडलं होतं. आता हा पडला आहे भरपूर, बट बघूयात आतमध्ये जाता येतं की आतमध्ये जाता येणार नाही बहुतेक. नंतर येत तिथं बघू काय काय. पडलेले लाकडं दिसत आहे इथं. आपण पोचलेलो आहे इथं लोक पण भरपूर राहतात संगमेश्वर. ही मागची बाजू वाड्याची. लॉक लावलेलं आहे इथं सगळे. पूर्ण पडलेला आहे. मग आपल्याला इथून मध्ये जाता येते, तर आपण बघूयात मध्ये जाऊन. तेवढंच आपली पूर्ण पडलेला आहे. हे डोर हा वाडा आहे आणि इथूनच मागून मंदिर आहे. मंदिर तिकडं नाही, तिकडं असूनच खाली आलो का आपण. ते मंदिर आहे बहुतेक महादेवाचं आहे. आता
तारकर्लीमध्ये आणि आत्ताच चेक इन पण झालं आहे आपलं. ऑलमोस्ट आता वाजलेले ते 2:10 झाले. सकाळी 4:30ला निघलो होतो आणि 290च्या आसपास किलोमीटर पडलं आपल्याला. ते मध्ये NH66 बंद होतं वाटतं काहीतरी, तर थोडंसं डायव्हर्जन होतं. तर आपण पोचलो. आता थोडं फ्रेश होऊ. अजून जेवण नाही केलं आहे आणि तर जेवण करू. फक्त नाश्ता केला होता. जेवण करू आणि थोड्या वेळाने जाऊयात बीचवरती. सो आपण आता बीचवरती चाललो आहे सनसेट बघायला. निघूया आता. इथूनच जायचं आहे मध्ये. आपण बीचवरती एंटर होताना गर्दी तर काहीच वाटत नाही मला. आपण बीचवरती पोचलोय. गर्दी काही एवढी नाही आहे. तिकडं भरपूर दिसती गर्दी. आय गेस तिकडं वॉटर स्पोर्ट चालू आहे आणि इकडं पण आहेत थोडेफार. आणि इकडं सिंधुदुर्ग फोर्ट दिसतोय हा मला.